आले का तुम्ही? तुमचीच वाट पाहत होती मी. माई वाट कायच्यासाठी? आणि हे ललिताही नाही आली गड्या. आता घरी आली होती ते, आणि घरी आली होती लढत होती. तिची आजी मरण पावली म्हणे, तर गेली दुकानात धैर्याच्या बाबाला आणतो म्हणे, मदनले आणतो म्हणे बोलवून. गेली तर वापसच नाही आली. आणि तुमची वाट पाहून राहिली, तुम्ही आजपर्यंत नाही आली. असं काय? अरे वाईट झालं बोट. मग तो मग आता आपल्याला जावं लागेल ना मग. मदन सून ना आपल्याला जावं लागतं मग. हा आपलं नाही होत जाणं. त्या तिकडे दूर ते नाही का, शिमल्या तिथं मरण पावली म्हणते तिची आजी. तर आपलं असं तात्कालिक कसं जाणं होईन आता? तर ते दोघंच चालले. तिथं कायला गेली होती मोठी? तिथं तिचा मोठा पोरगा राहते म्हणे, तर त्याच्याजवळ गेली होती म्हणे, तर तिथंच होऊन गेलं म्हणे. तर आता तिथंच चालले सगळेजण. हिचे मायबाप बी जातील आणि हे बी चालली. असं मग जमत नाही बेटा आपलं. मग ठीक आहे, काही हरकत नाही. सोन पोरग चालले ना, बस झालं मग. आला मदन, आला मदन. जा मग, चालले काय तर पटकन, उशीर नको करा. हो आई हो, ठीक आहे, जातो ना आता तयारीच करून आता निघतोच. मदन, आमच्या इकून बी थोडस सांग जा, तात्कालिक नाही येऊ शकली म्हणून. काय बाबा, कसं कोणाला सांगा लागते? हो मामाजी, हो आम्ही सांगतो. आता पटकन तयारी करून आम्ही निघून जातो. उशीर होईल मग आम्हाला. सांगतो मी सांगतो, सर्व सांगतो मी. आणि हे काय आणले हो थैलीमध्ये? पाहू दे बरं. काही नाही आता बाई, काही नाही. किराणा होय, थोडासा किराणा. आता आम्ही तिकडे गेलो म्हणजे आमच्या मागं काही लागत नाही का घरी? तर आणून दिलं. बिंदुताई म्हणे हे लागते म्हणे, तर हे किराणा होय दुकानातून आणली. असं काय? आण दे माझ्याजवळ, मी नेऊन ठेवतो स्वयंपाकघरात. आणि तू जा तयारी कर. मी नेऊन ठेवतो ना त्या बाई, मी नेऊन ठेवतो मी. मदन, पाहिजे हा जरासं सांभाळून बरोबर. हा हिशोबानं जा, दूरचा प्रवास आहे. हो सांभाळून जातो. चला पटकन, काय गोष्टी करत राहते. मी पटकन चालली जातो अंदर, नाही तर दिसले थोयला घेऊन तर अजून बोलते माझ्या सासू मला. काय करते तर काय माहित तिकडे. नीरा माय बापा संगच बोलत राहते. हा माणूस डुबवते एखाद दिवशी मला. आले काय? या पटकन, करा तयारी. ललिता, मला एक सांग, तुला आई बाबाला काय सांगितलं? काय म्हणे आई बाबा? आमच्या इकून बी सांग जाते येईल काय? कोणाले काय सांगितलं? काय तुला आईले काय सांगितलं? तुला सांग मला. तुम्ही कायले विचार करता हो एवढं? ते तिथच्या लोकायले सांगा म्हणे आई बाबा म्हणे. आई म्हणे मी म्हणले तिथं असे लोक राहते असं सांगितलं मी आईले तुमच्या आल्या. तर आता बाई म्हणे सांगा म्हणे आमच्या ऐकून बी सांगता म्हणे. माय सासू सासरे बी येणार होते पण आले नाही थंडीच्या यानं, असं सांगा म्हणणे. असं म्हणे आता बाई. तुम्ही काय तेच टेन्शन घेऊन बसले? घ्या पटकन, करा तयारी. हेच कपडे घालून चालता, दुसरे घालता? तिथचे लोक का तुझे नातेवाईक लागते काय? का तुझे सगळे लागते काय? आपण गेलो ओळखी तर होईनच ना. का बोलूच नाही का तिच्या लोकांसंग? थोडस तर बोलू आपण, कोणा संग. झाले ओळखी, थोडस हाय हॅलो केलं, झाले ओळखी. बरं ठीक आहे. कर दे आण, करते तयार. कुठं आहेत होतं वहिनी जवळच नाही, करत्याची बी तयारी, देते कपडे गिपडे घालून. त्याला नाही नेवा लागत, आपण दोघंच चाललो. काय ललिता, पागल नाही झाली तू? धैर्य एकच टाकून देतो का घरी? आपण दोघंच चालतो काय? आता बाई आहे, बिंदुताई आहे, तसाही तो बिंदुताईच्या अंगावरचा आहे, राहते बिंदुताई पाशी. आता पाहून त्याच्या पाशीच आहे तो. परिसंग खेळत राहते, परिवाराच्या पहिले बी त्याच्या पाशी जास्त राहतो. तर त्याला कायले एवढ्या दूर दग नेत बसा? ऊन किती तपून राहिली आता, ऊन. आणि तिथं शिमल्यामध्ये थंडी असून बिमार पडून जाईल. राहिले एन्जॉय करायचं आणि त्यालाच पाहा लागन आपल्याला. दवाखाने ढूंढा लागन तिथं शिमल्यात जाऊन. तरी पण ललिता, किती झालं तर आपलं लेकरू आहे. थोडासा खेळा पुरता राहतो तो वहिनी जवळ. मग रातच्यानं तुझ्यासाठी लढन तो. आपण जाऊ तिकडे मजा करायला, तो इकडे बिमार पडून जाईल लेकरू. असं नाही घेवाचं धैर्य संग घेवाचं नाही तर मी येत नाही. जाऊ दे, कॅन्सल. अहो धैर्याचे बाबा, काय बदली तयारी मोडून राहिले. मी कपडे गिपडे विकत घेतले. आता मी म्हणलं नाही एक वेळ, 4-5 दिवसाची गोष्ट आहे. राहते तो वहिनी जवळ तुमच्या वाल्या, राहते तो, काही होत नाही त्याले. हो तिथं फालतू इकडे तिकडे आपलं घुमणं नाही होणार ना. लहान नाही आहे तो, आहे जरासा बरं आहे, खाते पेते खिचडी वरणाचं पाणी गिनी पेते खाते. राहू द्या त्याला, राहते तो घरी, राहते घरी. बिमार नाही पडणार तो, तिकडे जाऊ ना, तिकडे बिमार पडन तो. मग झालं सगळं. तिकडे जाऊन काय फायदा? मग लेकरूच बिमार पडून जाईन. तर त्याच्यापेक्षा आपण दोघं जाऊ, राहू द्या त्याला इथं. चांगला व्यवस्थित आहे तो इथं, राहते बिंदुताई पाशी. करा आता तयारी, करा तुम्ही पटकन. बरं ठीक आहे, आता तू म्हणतो तो चाल. पण महापोराला काही झालं नाही पाहिजे. तो इथं बिमार नाही पडलं पाहिजे, एवढं तू लक्षात ठेव ललिता. नाही तर ती कोणी येऊन तू घोरड पट्टीच काढतो साजरी. काही नाही होत त्याले. काय तुम्ही तिथे पोरग घेऊन बसले? इथं चांगला राहते तो त्याच्या मोठ्या आईपाशी, मस्त राहते. मापेक्षा तर त्याच्यापाशी चांगला राहते तो. घे पटकन, करा तयारी. तू हे आणलेले कपडे घालून चालून राहिली काय? नाही, माय गुलाबजामुन इथून तर मी साडीच घालून चालतो.
हे कपडे मी तिच्यासाठी घेतले. तिथं पोचल्यावर आपण घुमाले नाही बरं, तेव्हा घालन मी हे कपडे. काजल, चला ना, चला चला. तुम्ही त्या तिथून चौकातून इकडे पलटून जा, मी इकडे पलटून जाईन. नोकरी पाहून ठेवली वाटते तू ना, नाही? कसं बोलता हो? त्या दिवशी गेली होती पावाले, भेटलीच तर नव्हती. आता आज नोकरीच तर पावाले चालली आज आता. अजून एक वेळा म्हणतो काजल तुले, राहू दे, नको सुखातला देऊ जीव दुखात टाकू तू. मी करतो ना, होते ना. एकटी तुला नाही पोचणं होत काय मान? होते, सगळं करतो मी. काय चुकातलं दुखात व? नोकरी करणं करत नाही का? लाखो बाया नोकऱ्या करते का? दुखातच राहतात का मग त्या? थोडासा तुम्हाला आधार होईल, माय मन लागलं राहीन. चाल बुवा, तू नाही ऐकी. चालली तर अशी टाकटीप, जशी काही नोकरी भेटली आहे सिधी चालली आता नोकरीवर, तशीच चालली. एवढ्या कॉन्फिडन्सनं भेटूनच जाईन का आज नोकरी? काऊन नाही भेटणार? पॉझिटिव्ह विचार करा तर पॉझिटिव्ह होते. नाही भेटत नाही भेटत करून मी घरीच बसली राहीन, असंच मनात राहीन, मग माया तर भेटणच नाही. मग मी कॉन्फिडन्स न जातो, मी भेटन, मला नोकरी भेटन. पाहिजे संध्याकाळी येईन ना मी घरी, तुम्हाला सांगन नोकरी भेटली म्हणून. हो, आता गोष्टी करू नका. चला, तुम्हाला आज लवकर जॉईन व्हायचं आहे ना ड्युटीवर. मला ढूंढून बाद घरी यायचं आहे. आज मग नोकरी पाहून घरी येशील का? हो, आजपासूनच थोडी नोकरी करन. आज फक्त पाहून ठेवतो, भेटली तर मग उद्यापासून येतो म्हणून सांगन. आज येऊन जाईन घरी. बरं बुवा, ठीक आहे. पाय भेटन तो. भेटन तर काय बोलता हो तुम्ही? निरा निगेटिव्हच बोलत राहता. भेटन तर म्हणजे काय होई? भेटन, भेटनच मला नोकरी. चांगला आहे, चांगला आहे काजल, चांगला आहे. अशी कॉन्फिडन्स चांगला आहे, या कॉन्फिडन्स चांगला आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको होऊ देतो. तेवढं समजते मला. चला आता चालले काय? बरं, बॅग घे. बॅग काय वर याच्यामध्ये एवढं? आता बाई कपडे होय ना आमचे, नाही काही तर 3 दिवस तर राहावं लागल, आणि 4था दिवस येवाचा, 5वा दिवस पोचायचा. हो हो बाई हो, 3 दिवस तर राहावंच लागन. 3-4 दिवस. बरं, घेतलं ना सगळे कपडे गिपडे सगळं? बरंच गिरस घेतलं ना? हो आत्या बाई, हो सगळं घेतलं. बरं बरं, ठीक आहे, जा मग. बिंदुताई, पाय जा देरेले थोडस, त्याच्यावर जास्त लक्ष दे जा थोडस. मी नाही आव ना म्हणून. रात्री गित्री लढला गिल्ला तर पाणी गिनी पाजत जा. हो हो ललिता, पाहतो मी, देतो मी त्याच्यावर ध्यान देतो मी. जा तुम्ही, व्यवस्थित जा आणि लवकर येऊन जा. हो बिंदुताई, 5व्या दिवशी आम्ही घरी. आई बाबा येतो मग. बरं बरं मदन, ठीक आहे. दुकान बंद करून ठेवलं काय का कोणाच्या भरोश्यावर ठेवलं? दुकानाचं कसं? दुकानावर बल्लीले बोलावलं ना बाबा, बल्लीले बोलावलं. तो उद्या सकाळीपासून येईन तो दुकानावर. हा, ठीक आहे. बंद ठेवणं परवडत नाही, ग्राहक तुटून जातील मग. ते बरं केलं, बल्लीले बोलावून घेतलं तर. ठीक आहे. या मग, झालं, या लवकर. हो मामाजी, तसंच येतं म्हणे, बंदच ठेवू म्हणे. मी म्हटलं बंद ठेवणं परवडणार नाही, म्हटलं बल्लीले बोलवा म्हटलं. तुम्ही म्हटलं काय? नाही म्हटलं काय. आता निघा आता तुम्ही लवकर गाडी भेटली पाहिजे, दूरचा प्रवास आहे. आणि बरोबर पैसे गिशे बरोबर सांभाळून ठेव जा. बरं निघतो मग आई बाबा. बरं ठीक आहे, निघतो मग. आता बाई येतो मग मी. बिंदू वहिनी, पाय जा, सांभाळ जा. मामांग सगळं घर, पुरं घर, 2 लेकरं सांभाळून घे जा. 4-5 दिवसाची गोष्ट आहे फक्त, मग मी येतोच. मग मी आले का मग टेन्शनच नाही बिलकुल. हो, मी सांभाळतो मी. जा बिंदात जा, इकडची चिंता करू नको. चला हो, येतो आता बाई. हो ठीक आहे, सांगतो आमच्याबद्दल. आता बाई बरं ठीक आहे, निघतो मग. चला हो, उशीर होईन आपल्याला, गाडी सुटून जाईन. केवढी शायनी आहे, जसं तेच सांभाळते पुरं घर असली का. 2-2 वेळा बिंदूले सांगते सांभाळतो. बिंदूच तर सांभाळत राहते, तू काय सांभाळतो? धैर्यासाठी म्हणत असं ना त्या बाई ते. हो, नाही तर आता काळजी नाही येत त्याची. ते असतं पाशी राहते 24 घंटे. हे फक्त रातभर ठेवते त्याला जवळ ना. आता मोठी काळजी करून राहिली तर. बरं ठीक आहे मग समता, येतो मी वावरातून. हो या तुम्ही, जा. आता इच्छा इथं राहिली असती तिची आजी जवळपास तर गेलो असतो बापा. तर एवढ्या दूर जाऊन बसली आणि तिथं गेली, काय जाणं होते एवढ्या दूर. माय पाय जिरच नाही आहे गड्या. आता मस्त पाटोड्याची भाजी बनवतो म्हटलं, जिरा पाहिजे त्याच्यासाठी. अजून टेस्ट येते काय? सांगतो आणतो करून राहूनच गेलं. लेकराच्या याच्यामध्ये कधी मी सारा भूलभालच होऊन राहिली बापा. आता पहिले तरी मला सगळं याद राहील, पण आता लेकरच जास्त पावा लागते. ते स्वयंपाक घरातलं मला आठवणच राहत नाही. आते बाई काय व बिंदू, आण दे तिले. तो धैर्य झोपला, आण दे तिले, धरतो मी, पकडतो मी, करतो स्वयंपाक. आते बाई जिरं संपलं तर झोपली होती का तू मग आतापर्यंत? आता एकदम सांगून राहिली. ये ललितानं आणलं नाही, ललितानं आताच तर आणलं तिनं. किराणा आणला ना तिनं, स्वयंपाक घरात नेऊन ठेवतो म्हणे. किराणा आणला म्हणे, बिंदुताई सांगे म्हणे, ते घेऊन आली म्हणे.
ते आणलं नाही का जिरे असं ना त्याच्यात, पाय ना कुठं ठेवली त्यानं थैली तर. आता बाई 2-3 दिवसापासून उली उली होतं. मी म्हटलं आता आणतो करून बोलूनच गेले लेकराईमध्ये, मी बोलूनच गेले, राहूनच गेलो. आणि ललितानं कुठं काय आणलं, काही तर नाही आणलं तिनं. असं मूठभर असलं ना तर सांगून देवा संपलं म्हणून, एकदम पुरं खाड पडू देतं ना मग सांगतो तू बी. आणि ललितानं आणलं नाही म्हणतं, तिनं आणलं ना, मा देखत आणलं ना तिनं थैला भरून. किराणा आणला म्हणे आत्याबाई म्हणे, म्या बिंदुताईनं मला सांगितलं म्हणे तर तेवढं घेऊन आली म्हणे, मग मी राहणार नाही म्हणे, जाऊन राहिली तर घेऊन आली म्हणे. हा मी म्हणलं आण नेऊन ठेवतो तर नाही म्हणे, मीच नेऊन ठेवतो. तिनं ताणून ठेवलं इकडे आणि तू म्हणतं काही नाही आणलं तिनं. नाही आणलं आत्याबाई, ललितानं काहीच तर नाही आणलं आणि मी तिला सांगितलं तर नाही. मग म्हणतच होती गोष्ट जिरं संपला, आणायचं आहे करून. मी कायले तिच्याजवळ गोष्ट काढली नाही आणि तिनं इथं काही आणलं नाही. मग थैलीत काय आणलं होतं तिनं तर? थैली घेऊन आली, विचारली मी तर किराणा आणलं म्हणे. मग खोटी काऊन बोलली होती? काय आणलं होती ना थैलीमध्ये? तिचं तिलाच माहित राहते काय करते आणि काय नाही. तिचा नेम नाही कधी काय करन. आता बाई तिच्यावर विश्वासच ठेवा लागत नाही. काही दुसरंच आणलं असन तिनं, म्हणलं असन तुम्हाला किराणा होय, तुम्हाला दाखवायचं नसन ते. ये ना माल ओपून काय आणलं मग? अहो हे खोटी तर नाही बोलली का? आजीचं मरण सांगून कुठं अजून तर नाही गेली बापा? असंही होऊ शकते बापा, मोठी चालबाज बायको आहे. नाही आता बाई एवढं मोठं खोटं कोण बोलन काय? एवढं मोठं आजी मराचं खोटं कोण बोलन? नाही ते खरंच असन तिचं, पण दुसरं काही आणलं असन ते तुम्हाला सांगितलं नसन. पण एवढं मोठं खोटं कोण नाही बोलू शकत बापा. हो बापा ते आहे, एवढं मोठं खोटं कायले बोलन ते? आणि जाईन बी कुठं ते? माईच्या घरी जावाचं राहिलं असतं तिला तर सांगून गेली असती का मी आईच्या घरी चालली. ते अजून म्हणते शिमल्याला गेली, एवढं मोठं शिमल्याला कायले जाईन ती नाही? हो जाऊ दे, काय आणलं काय नाही राहू दे, तिच्या सांगा. तेच तर आता बाई खोटं बोलून कायले जाईन ते? जाऊ दे, आणलं असन काही बी, जाऊ दे. शेवटी बिचारीची आजी लाड करे म्हणते हिचा मार. बरं जिरं मग आता दुकान तर बंद आहे, आता उद्या येईन म्हणते बल्ली, दुसऱ्या दुकानातून आणून देतो मग. हो आता बाई असं करा, दुसऱ्या दुकानातून समोरच्या चौकातून आणून द्या. आणि आता बिंदू तुलाही सांगतो, खडकावून सांगतो तुलाही, काही बी कोणती बी वस्तू संपली 3-4 दिवसाच्या पहिलेच सांगत जाय संपला आता बाई म्हणून. नाही तर स्वतः घेऊन येऊन जात जाय, आणून घेत जाय. पैशाची कमी नाही, पैसे तुझ्याच पाशी राहते. काय म्हटलं समजली? हो आता बाई ठीक आहे, याच्या पुढे मी ध्यान ठेवन. चाल बापा आता तिथपर्यंत चालत जावं लागन. आई कुठं चालली? एवढी सट? अरे मोहन, त्या चौकावर चालली बापा जिरा आणाले किराणा दुकानातून. हे बिंदू बिना आजकाल लय भुलक्कड होऊन राहिली. घरचं संपून जाते तर ते सांगत नाही ऐन वेळ पूरक. सुपडा साफ होते तेव्हा सांगते. आता म्हणते आई जिरं नाही आहे तर, आणि मदनचं दुकान बंद आहे तर ते तिकडून आणतो. काऊन मदन कुठं गेला? तर ललिताई नाही का दुकानात? काऊन बंद केलं दुकान? ते शिमल्याला गेले ना रे मदन. ललिताची आजी मरण पावली म्हणते तर शिमल्याले तिच्या पोराजवळ तर गेले ते तिथंच. तर आजच्या दिवस दुकान बंद ठेवलं, उद्यापासून तो बल्ली येईन म्हणे, असं आहे. अरे असं आहे का? ललिताची आजी होती का? आज माहित पडलं बा. आजपर्यंत तर माहित नाही पडलं का शिमल्याले ललिताची आजी राहते म्हणून. इकडेच राहत होती, पण तिकडे एक पोरग राहत होतं म्हणे तिच्याजवळ त्याच्याजवळ गेली म्हणे ते, तर तिकडेच मरून गेली म्हणे. तर म्हणून हे तात्कालित गेले बापा दोघे जण. आता इच्छा इथं राहिलं असतं तर आम्ही गेलो असतो. आता एवढ्या दूर तात्काळ कसं जावा बापा एवढे जण, म्हणून ते दोघंच गेले. जा म्हणलं दोघंच. आई किती झालं तरी तू न बाबा येईन युवा. आजी ललिताची आजी येईन लागते. नाही जाणं झालं तर एक फोन तर कर ललिताच्या आईले. एक फोन कर, फोन करून तर बोलून घे का आमचं येणं नाही झालं असं तसं. तुमचा जवाई पोरग येऊन राहिले, फोन तर करू शकतो ना एक. तेवढंच बरं वाटन का बा केला येईन बाईनं फोन. हो गड्या, फोन करून तर बोलूच शकतो मी ललिताच्या माय संग का असं आहे बाबा, माय नाही येणं झालं, समजून घे जा असं तसं. हो बरोबर आहे. थांब आता मी जिरा घेऊन येतो आणि मग फोन करतो. आई जिरा मी घेऊन येतो, गाडी घेऊन जातो पटकन घेऊन येतो. तू फोन करून दे, बोलून घे. हो तसंही होते. घेऊन ये मग जिरा पटकन, जा अर्धा किलो घेऊन ये एक कट्टे. महिना 2-4 महिने पुरते. हो मी करून घेतो फोन, येईन बाईले. हो अजून काही लागते काय सांगून दे, संग मग घेऊन येतो. अजून थांब बिंदूला विचारतो. बिंदू काय म्हणता? तुम्ही आले का? काय म्हणता आता बाई? जिरं लागते आणि त्याच्याशिवाय अजून काही लागते का घरात? सांगून दे. मोहन चालला आणाले तो संग मग घेऊन येईन एक खट्टे. हे चालले काय मग? धने घेऊन ये जा शेटाकभर, आणि बेसन घेऊन ये जा. हाय म्हणा तसं आता पावभर हाय, पण चाललेच आहे तर घेऊन ये जा म्हणतो. बरं ठीक आहे. अजून काही? अजून इलायची, लहान इलायची, मोठी इलायची आणि दालचिनी. बापरे एवढं लागते? आणि म्हणत होती का फक्त जिरंच लागते? आता तर चालत होतं आता बाई, 2-4 दिवस चालत होतं. हो म्हणून नाही सांगितलं. मग म्हटलं जिरा तर संपला पुची म्हणून. झालं? अजून काही लागते?
बस आता एवढंच लागते. जाय मग मोहन घेऊन ये पटकन. हो. चाल मी फोन करून देतो, येईन पहिले.